व्हिडिओ बनवून काय म्हणता? नमस्ते शेतकरी मित्रांनो, आज 15 एप्रिल 2026 आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा रे म्हणणारा सावता माळी. सगळ्या संतांनी नामात देव सांगितला आहे, ह्या संतांनी कामात देव सांगितला आहे. सगळे संत पंढरपूरला गेले. जगाचा पोशिंदा पांडुरंग या सावता महाराजांना भेटायला अरणला आलेत. एवढी त्यांची भक्ती की ज्या योगे प्रत्यक्ष परमपिता पांडुरंगाला सुद्धा अरणला सावता माळ्यांना भेटायला यावं लागलं. आणि त्यांच्याच ह्या पावनभूमीमध्ये आपली ही आंब्याची बाग आहे. सावता महाराज आंबा बाग नावानं ही बाग डिसेंबर 18 साली लावलेली आहे. आणि त्याच वेळेला म्हणजे हे एक मोठं शेततळं, ज्याला आत्ता आपण ह्या शेततळ्यात उभा आहोत. 300 फूट लांब आहे, 250 फूट रुंद आहे आणि 50 फूट खोलीचं हे शेततळं आहे. आपण बघू शकता आता सध्या कोरडं आहे. आम्ही म्हणतो आहे की धरण आमच्या उशाला आहे आणि कोरडं आमच्या घशाला आहे. माढा तालुक्यात आमचं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं उजनी धरण आहे. आणि हे तळं 1 मार्चपासून कोरडं ठणठणीत आहे. आपण हे बघू शकता. हे सगळं आम्ही आतली माती सगळी गोळा केलेली आहे. कालच ह्याचं थोडंसं, ज्याला म्हणतो, एका ठिकाणी आम्हाला कागद मिळाला, थोडंसं लिकेज होत होतं एका कोपऱ्यात. तर तो कागदसुद्धा त्याच्यावर आम्ही कंपनीची माणसं बोलवून पॅच केलेला आहे. आज आपली ही बाग बघायला बावीच्या पलीकडचं रोपळं, चिंचोली रोपळं ज्याला म्हटलं जातं, तिथले एक प्रगतशील युवा शेतकरी आलेत, ज्याने त्यांची द्राक्षाची बाग असेल, 10-12 एकर त्यांचं पाण्याचं क्षेत्र आहे. आणि त्यांनीही हे आमची बाग बघितल्यानंतर थोडंसं आंबा लावायचा विषय डोक्यात घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी चालले आहेत. आपलं नाव सांगा तुम्ही आणि या बागेत आल्यावर आपल्याला काय वाटतं? आता आपण ह्या तळ्यात उतरलो आहे. काय सांगाल शेतकऱ्यांना? बोला. माझं नाव दीपक बोसकर, मी राहणार रोपड्याचा आहे. हां. प्रत्यक्षात साहेबांच्या इथं आंबा बाग बघायला आल्यानंतर साहेबांनी 2018 साली जे ही पाण्याचं डॅम्पचं जे नियोजन केलं, हो, अतिशय उत्तम. पण आत्ताच्या चालूला घडीला बघितलं तर हा डॅम्प पूर्ण रिकामा आहे. हो. मग असं आम्हाला वाटतं की आम्ही ज्या भागात राहतोय तिथं पाणीच पाणी आहे. आमच्याकडे डॅम्पची व्यवस्था नाही, काय नाही. साहेबांनी असल्या ह्या खडकाळ माळरानावर आंब्याची बाग उभा केली. 8.5 एकरात आंबा बाग लागवड केली. डॅम्पचं नियोजन केलं, पाण्याचं नियोजन केलं. मग आम्हाला पण वाटतं साहेब 70-75 या वर्षी साहेब एवढं आबत्यात आहे. मग आमच्याकडे जर सगळं अवेलेबल असून आम्ही का आंबा बाग लावू नये? बरोबर. मग हे प्रत्यक्षात पाणी केलेलं असं स्फूर्ती तयार झाली की साहेबांना आम्ही म्हणलो, आम्ही पण आंबा बाग लावू, आम्हाला पण थोडीशी प्रगती करावी वाटते. त्या माध्यमातून आलो, बघितले, भारी वाटले. बरोबर. आता इथून पुढे जे काय साहेबांच्या नियोजन प्रमाणे पाऊल टाकू, होय ना, त्यात आम्ही सक्रिय होऊ अशी इच्छा आमची पण आहे. आणि साहेबांनी आम्हाला प्रतिसाद देत त्या स्फूर्तीला नेलेला आहे. बरोबर. आपण एकीकडे बघतो की शेतकरी आत्महत्या करतोय, तरुण वर्ग शेतीपासून दूर होत चाललाय. काय सांगाल त्यांना आता हे सगळं बघितल्यावर? आंबा बाग बघितल्यानंतर शेतकऱ्यांना वाटतं शेतीतून उत्पन्न येत नाही. उत्पन्न न आल्यामुळं त्याची प्रवृत्ती होती आत्महत्या करण्याची. पैसे येत नाहीत, मग कुठेतरी नोकरी करायला जावं, पुण्याला जा, मुंबईला जा. बरोबर. असं करण्यापेक्षा जे काय आपली शेती आहे तीच वाहवाटावी, आंबा बाग लागवड करावी. आणि ज्याने काय कृषी भूषण, कृषीरत्न पुरस्कार ज्या व्यक्तींना आपल्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये ज्यांना भेटल्यात, त्यांचं मार्गदर्शन घ्यावं. वेळोवेळी सारखा संपर्क त्यांच्याशी साधावा. बरोबर. आणि आपलं पाय आपल्याच रानात राहावं. बरोबर. इकडे तिकडे पळण्यापेक्षा काय नाही, पळून काही नाही, उलट कर्जात जायचं लक्षण आहे. बरोबर. ज्यावेळेस आपलं पाय आपल्या रानात राहू, बरोबर, त्यावेळेस काहीतरी आपलं पाय मजबूत होत्याल, स्फूर्ती होईल, गरजा भागतेल्या. अशा धोरणातून मी तर शेतकरी, आता एक आंबा बाग शेतकरी म्हणून मी नावारूपाला येणार किंवा मी प्रगती करणार माझ्या तरी 100% प्रगती होईल.
दीपकराव, आमचीही सावता महाराज आंबा बागेच्या वतीनं आपल्याला एवढीच विनंती राहील की ज्या सावता माळाने कष्टात देव सांगितला आहे, कामात देव सांगितलं आहे, ते काम करत राहा. पांडुरंग तुमच्यापर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही. हीच अपेक्षा, हीच सदिच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद.